बाबांना विनंती की ते पारितोषिक आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवावं. त्याचप्रमाणे सोहम एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सचिन शेठ भगत यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, सुधीर शेठ ठाकूर यांच्याकडून मंगे स्पोर्ट्स कारकोपरचे खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये, म्हणजे 6, 7, 2, 9 अजून बरीचशी पारितोषिकं मात्र येतात. रुपेजी मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते जितेंद्रजी म्हात्रे साहेब आपण सुद्धा या, कारण कमाल केले या खेळाडूंना आणि त्यांच्या शुभ हस्ते सुद्धा संपूर्ण कॅश प्राइज आम्ही सुपूर्द करतोय. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पंकज गरची इनिंग आवडली असेल तर मॅन ऑफ द मॅच, सामनावीर हा पुरस्कार. बरं गणपती बाप्पा. चला मॅच चालू करा, त्वरित मॅच चालू करा. कमाल केले या खेळाडूंना. आज पंकजनं सगळ्यांची मनं जिंकलेत, क्रीडांगणावर उपस्थित असलेल्या सगळ्यांची मनं मात्र जिंकलेत ते पंकजनं. एक फोटो, चला फोटो घेतला जातोय पंकजचा. चला मॅच चालू करा त्वरित. पंच मॅच चालू करा त्वरित. पंकजशी चर्चा करू आपण थोडी. तर पंकज, खरं तर मॅच एका सिच्युएशनला पूर्णपणे फसली होती. सुरुवातीला चांगली बॉलिंग झाली होती, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये तुमच्या गोलंदाजांनी भरपूर धावा दिल्या आणि 70 चेस करायचं म्हटलं तर शेवटपर्यंत खेळावं लागेल. आणि सुरुवातीला सुद्धा सुरुवात तेवढी 2 ओव्हर्समध्ये म्हणावी तशी झाली नव्हती. काय चालू होतं मनामध्ये? एवढी विस्फोटक इनिंग येईल असं वाटलं होतं का? पहिले तर सचिनदादा आणि शेलकर यांना सगळ्यांना धन्यवाद बोलेल. का सलग 2 वर्ष मला चान्स दिली टीममध्ये. मनात तर काय नव्हतं, फक्त एवढंच होतं का मॅच जिंकून द्यायचे काही पण करून. आणि यावर्षी तरी माझा परफॉर्मन्स एकदम खराब चालला आहे, त्याच्यामुळे या मॅचला मला काही करून खेळायचं होतं आणि मॅच जिंकून द्यायचं होतं बस. खराब परफॉर्मन्समधून आलेलं हे अर्धशतक किती प्रेरणादायी ठरणार आहे तुझ्यासाठी आणि किती आता मात्र आत्मविश्वास वाढला आहे तुझ्या या खेळीनंतर? खूपच एकदम म्हणजे जास्तच आत्मविश्वास वाढलेला आहे माझा. याच्यानंतरही अजून चांगला खेळ करायचा प्रयत्न करेल मी. प्रत्येक षटकार चौकारावर मात्र टाळ्या शिट्ट्या पडत होत्या. शेलगर गावचा पूर्णपणे सपोर्ट मात्र होता तुला आणि सगळेजण बोलत होते की पंकज मॅच जिंकवेल, पंकज मॅच जिंकवेल आणि तसंच घडलंय. काय म्हणशील या सपोर्टबद्दल? सपोर्टमुळेच बॅटिंग चांगली चालली. धन्यवाद. खूप सारं अभिनंदन तुझं आणि मनापासून शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. होता पंकज ज्यानं अर्धशतक मात्र झळकावलं. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या क्षेत्ररक्षण. मॅच चालू करा त्वरित काही करून. चला मॅच चालू करा त्वरित. सलामीची जोडी पाठवा. सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे विरोधात प्रदीप स्मृती नावा. काय सामना झाला अगोदरचा. आणि पुन्हा एकदा पहिल्या सत्रासाठी आपण आमंत्रित करूया दीपक पाटील सरांना. चला क्रीडांगण खाली करा. समोर जे खेळाडू उपस्थित आहेत त्यांना आदित्य भगत साठी सुद्धा या ठिकाणी पारितोषिक येते. काय षटक हाताळलं होतं. एका ओव्हरमध्ये तब्बल त्याच्या 2 विकेट्स मात्र घेतल्या होत्या, 7च धावा दिल्या होत्या आणि 3 खरं तर फलंदाज बाद झाले होते. तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज आदित्य भगतला. तर आदित्य भगतला हे पारितोषिक मात्र सुपूर्द केलं जाते. 1000 रुपये सचिन शेठ घरत यांच्याकडून. प्रफुल्ल भगत. चला सलामीची जोडी त्वरित पाठवा. प्रदीप स्मृती नावा संघ सलामीची जोडी. यस, तिसऱ्या क्वार्टर फायनल होते ते सुरुवात आणि पहिल्या डावासाठी पुन्हा एकदा जोडले जातील दीपक पाटील सर. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. चला मॅच स्टार्ट करा. कमाल मॅच पाहायला मिळाली आजच्या रात्रीमध्ये. काय खेळलाय, कारण कोणालाही वाटलं नव्हतं या 70 धावा चेस होतील या रात्रीमध्ये, परंतु हे घडलं ते पंकज गरजच्या स्मार्ट इनिंगनं.
गोलंदाज तयार सुदेश साळुंके. पहिलाच बॉल आडव्या बॅट न क्षेत्ररक्षक पाठीमागे झेल टिपलाय. पहिलाच बॉलवर मात्र पहिला धक्का प्रदीप स्मृती नावा टीमचा. यावेळेस मात्र सलामीवीर विस्फोटक फलंदाज ऋतिक गरतला मात्र परतावं लागेल. निकेत कोहलीनं मात्र टिपला झेल आणि पहिलाच बॉलवर संपलाय ऋतिकचा खेळ. ऋतिक घरत बाद झालाय. आमच्या संवेद साथी गुणसंख्या लेखक रोहितजी मात्रे खारकोपर थोडेसे खुश असतात पंकज घरतची इनिंग पाहून. आजच खरं तर खारकोपरच्या मैदानावर सुद्धा चांगली इनिंग मात्र खेळला होता आणि विजेतेपद सुद्धा जिंकलं होतं. त्याचं नक्कीच अभिनंदन, कारण कठीण परिस्थिती होती. अशा इनिंग्स फार क्वचित तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या इनिंगमध्ये बऱ्याच वेळेला अशी अर्धशतकं पाहायला मिळतात, परंतु चेसिंग करत असताना दडपण असताना खेळलेलं अर्धशतक मात्र वर्षानुवर्ष लक्षात ठेवलं जातं. अशी एक स्पेशल इनिंग पाहायला मिळाली. नवीन पाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते अक्षय मात्रे, मान फ्रॉम तरघर. विस्फोटक मॅट्रिक्स ट्रॉफीचे संपूर्णपणे मॅनेजमेंट सांभाळली ती अक्षय मात्रे यांनी. पहिला चेंडू मात्र निर्धाव खेळलेत सुदेश साळुंके. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज सुदेश. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. ओ डाईव लगावत मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवलाय. एफर्ट्स पहा, कमिटमेंट पहा. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. कमाल केले त्या ठिकाणी. पाहूया थोडंसं इंजरी. प्रतीक कोळी आहेत बहुतेक गणेशपुरीचे. काय क्षेत्ररक्षण केलंय, अगदी सगळेजण अवाक झालेत ही फिल्डिंग पाहून. ही कमिटमेंट आहे. काही झालं तरी माझ्या टीमसाठी मला धावा अडवायच्या आहेत, कारण तिथून बॉल निसटला असताना तर 4 100% मिळाल्या असत्या. परंतु पाहूया एक्झॅक्टली कोण आहे. मोनिश आहे. पहिल्यांदा प्रतीकचं नाव आलं होतं, परंतु इकडे मोनिश आहे. कमाल फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. पहा संपूर्णपणे त्याची जर्सी टी शर्ट खराब झाले, परंतु त्याचं दुःख नसेल त्याला. ज्या पद्धतीनं मात्र आज चौकार अडवलाय ना, जरूर पुन्हा एकदा पाहायला आवडेल सगळ्यांना. हर्ष कोळी आणि अक्षय मात्रे आता मात्र क्रीजवर आहेत. चांगली बॉलिंग होते ती सुदेश साळुंके. सनसिटी ब्लास्टर कोंबडभुजे, मर्फी क्रियाड ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय प्रदीप स्मृती नावा, रवींद्रजी पाटील साहेब, कैलासजी पाटील साहेब ज्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र मिडॉनच्या दिशेमध्ये. इथे मात्र पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु तोवर मात्र घेतलेली सिंगल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. दुसरी धाव धावफलकावर. दोन धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संत सुरुवात झाली ती प्रदीप स्मृती नामा टीमची. बघाशी सुद्धा अशीच संत सुरुवातीनंतर जावळे संघाचा स्कोर चांगला झाला. संत सुरुवातीनंतर शेलगर संघाचा सुद्धा स्कोर आपण पाहिलं तर धावा चेस झाल्या. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा. इथे पहा विकेटवरच घरंगळत राहिला हा चेंडू. डॉट बॉल. काय ॲक्युरसी आहे आणि परफेक्ट टाकतोय चेंडू. आपण पाहिलं तर फुलं लेंथ हाताळण्याचा प्रयत्न करतोय. बिलकुल डोकं वर करू दिलं नाही आतापर्यंत फलंदाजांना. मोठे फटके खेळू दिले नाहीत सुदेश साळुंके. डॉट बॉल. 2 धावा झाल्यात 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. ओव्हर द स्टम्प्स ना. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन समोर मारलाय. जबरदस्त स्ट्रॉंग बॅकहँडचा वापर. समोर पूल केलाय आणि बॉल मात्र चाललाय वाडिश लॉंगर मॉडेलांच्या दिशेनं. अक्षय मात्रेंच्या बॅटमधून येतोय षटकार. अक्षय मात्रेंच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारांना टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 8 या आकड्यावर. 8 ऑन बोर्ड. अक्षय मात्रे जर हा खेळाडू लागला खेळपट्टीवर तर मोठ्या इनिंग्स मात्र नेहमीच साकारत असतो. पण मघाशी इनिंग न विसरता येण्यासारखी. उल्वा नोड प्रीमियर लीग मधली ही स्पेशल इनिंग म्हणून ओळखली जाईल ती पंकज घरत खारकोपरची.
5 षटकार 4 चौकार. कव्हर्सला काय फटकेबाजी मात्र पाहायला मिळाली. सुंदर कव्हर ड्राईव्ह, समोर स्ट्रेट ड्राईव्ह मारले, ऑन ड्राईव्ह ऑफ ड्राईव्हचे फटके पाहायला मिळाले. ऑन साईडला सुद्धा तेवढेच आकर्षक आपल्या बॅटचे अनोखे आविष्कार मात्र त्याने दाखवले आपल्या इनिंगमधून. आणि 17 बॉलमध्ये 55 धाबांची वादळी इनिंग. 4 चेंडू राखत निलेश 11 जावळे विनर संघाला मात्र पराभूत केलं. ते महेश स्पोर्ट्स शेलगर संघानं 70 धाबा करायचे आणि 4 चेंडू ठेवायचे, हा सुद्धा मोठा विक्रम आज मात्र केलाय. परंतु आज त्यात अनस्टॉपेबल होता. आज त्याला रोखणं कठीण झालं होतं आणि सुसाट वेगानं मात्र तो सुटला होता आणि ती इनिंग मात्र पाहायला मिळाली. सुदेश साळुंकेच्या षटकामध्ये धाबा आल्या त्या 8. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर 40+ मास्टर दिनेश उलवेकर येत आहेत. चला स्पीडअप करा. चला सन सिटी ब्लास्टर कोंबड भुजे टीम प्लीज फास्ट. दिनेश उलवेकर राईट आर्म राऊंड द विकेट ना गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील. समोर बॅटेड लेफ्ट हँडेड मॅन फ्रॉम गव्हाण हर्ष कोळी. पहिलाच बॉल इथे मात्र उडालाय. दिनेश उलवेकरनं सांगितलं होतं निकेतला थोडासा बाजूला हो आणि तसंच घडलं होतं. झेल सुद्धा त्याच क्षेत्रामध्ये आला होता. एवढं परफेक्ट होतं कॅल्क्युलेशन दिनेश उलवेकर यांचं, परंतु झेल हातामधून निसटला. बॉल टाकण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं थोडासा वाईट घेतला होता पहा आणि त्या क्षेत्रामध्ये झेल, परंतु असे झेल कॅरी केले जातात. जरूर थोडासा पुढे होता, परंतु क्वार्टर फायनलची मॅच खेळत असताना तुम्हाला एक्सक्यूज देऊन जमणारच नाही. एक क्षुल्लक चुकी काय घडते. मगाशी निलेश 11 जावळे विनर संघ मात्र पराभूत झाला. छोट्या छोट्या चुकानं मात्र पंकज गरजचा सोडलेला झेल, छोट्या छोट्या चुका मात्र तदनंतर मात्र लॉंग इनिंग आणि आता मात्र स्क्वेअर लेगला उंचावरून स्ट्रोक. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु उंच झेपावत झेल मात्र टिपलाय त्या ठिकाणी. अमित कदाचित त्या ठिकाणी आहेत. कम्मालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण. मान फ्रॉम मोराबे अमित शिवकरचा झेल आवडला असेल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. क्लास फिल्डिंग मात्र दाखवले या खेळाडूनं आणि दुसरा धक्का दिलाय तो प्रदीप स्मृती नाभा टीमला. सलामीवीर हर्ष कोळी बॅक टू द पवेलियन. पाहू शकता हा झेल. ओ माय गॉड, उंच झेपावत मात्र हा झेल टिपलाय. हा झेल मला आठवला त्या दिवशी सुपर ओव्हरचा, ज्यावेळेस निलेश 11 जावळे विनरच्या ऋतिकनं टिपला होता आणि मॅच फिरवली होती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका हा क्रिकेटचा खेळ. हे तत्व, हे सूत्र नेहमीच क्रिकेटमध्ये यशस्वी राहतं आणि तंतोतंत उपयुक्त ठरतं आणि तेच मात्र दाखवून देत असताना मगाशी मोनीसचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि आता मात्र अमितनं मात्र अप्रतिम झेल मात्र टिपलाय. विकेटचं झालंय पतन. अक्षय मात्रेच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 सुवराज पाटील. नावागावचा खेळाडू इन ॲट नंबर 4. त्यामुळं एखाद्या मोठ्या बलाढ्य संघाला जेव्हा तुम्ही हरवता ना, तेव्हा तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करणं गरजेचं असतं. एखादा बॅटर प्रत्येक मॅचमध्ये बॅटिंग करेलच असं नाहीये. एखादा गोलंदाजाची बॉलिंग मात्र प्रत्येक मॅचमध्ये चालेलच असं नाहीये, विकेट घेईलच असं नाहीये. परंतु एक क्षेत्ररक्षक मात्र एक्सक्यूज देऊ शकत नाहीये. त्याला चांगलं क्षेत्ररक्षण करावंच लागतं आणि त्याच अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मात्र अनेक वेळेला मात्र मॅचेस जिंकल्यात. हा आजपर्यंत इतिहास आहे क्रिकेटमध्ये आणि तेच आत्तापर्यंत पाहायला मिळाले. सन सिटी ब्लास्टर कोंबड भुजे या संघाला आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघाने पराभूत केलेला नाहीये. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा चेंडू ऑफस्टंप लाईनवरचा बराचसा बाहेर होता. पंच निघाले तुमच्याकडे वळव आणि या दोन्ही हात जमिनीला समांतर करून आम्हाला दर्शवलंय. चेंडू मात्र वाईड आहे. एक अतिरिक्त धाव. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 40+ मास्टर्स आहेत दिनेश उलवेकर. ऑफस्टंपचा बॉल ऑन साईडला ओढलाय. कपिल कोळी त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 12वर. 12 ऑन बोर्ड. ऋषी नाईकचा संघ मैदानामध्ये आहे. एका बाजूला आपण पाहतोय मीतला कॅप्टन आहेत मीत पाटील. प्रदीप स्मृती नावा टीमचे संघमालक कैलास पाटील, रवींद्रजी पाटील ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला मर्फी क्रियाडो. 2 संघ मालकांमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं चुरस असेल.
क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय. दिनेश पुन्हा एकदा सज्ज होतील. अक्षय यावेळेस मात्र ऑन साइडला स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकलाय. तरघरचा ब्रँड अक्षय मात्रेच्या बॅट मधून दुसरा षटकार. दोन षटकार. या खेळाडूचा खेळ झाला नाही या मॅच मध्ये. तर नावा संघाची धावसंख्या तुम्हाला नक्कीच तगडी पाहायला मिळेल आणि त्यासाठी अक्षय मात्रेची बॅट आता मात्र थोडीशी तळपत असताना मैदानाच्या आतमध्ये दोन षटकार त्याच्या बॅटमधून आल्या. 13 धावांवर तो खेळतोय आणि त्याला मात्र खेळावं लागेल कारण ऋतिक बाद झालाय, हर्ष कोळी बाद झाला आणि अशा सिच्युएशन मधून अक्षय मात्रेला मात्र बाहेर काढावं लागेल. दिनेश शुलवेकर पुन्हा एकदा सज्ज होतील. हलक्या हाताने यावेळेस मात्र कव्हर्सला ढकलले. हा बॉल सिंगल मिळेल. एकेरी रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय आतापर्यंत 19 या आकड्यावर. मागचा चेंडू पहिला षटकाराचा तर अगदी लेग स्टंपला पिचिंग केला होता आणि बऱ्याच वेळा लेग स्टंपला टाकल्यानंतर फलंदाजांना सोपं होतं खरं तर एखादा मोठा फटका खेळणं. आतापर्यंत 19 धावा धावफलकावर. लास्ट बॉल असेल दुसऱ्या षटकामधून. पॉवर प्लेची षटका यानंतर समाप्त होतील. गोलंदाज तयार. दिनेश उलवेकर राईट आर्म ओव्हर द विकेटनं. चेंज ऑफ पेस. आडवा पॅटर्न ऑन साइडला. कपिल त्या ठिकाणी आहेत. सिंगल मिळेल. एकेरी धावेनं होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 2 गडी बाद. 20 धावा. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना प्रदीप स्मृती नावा संघाच्या जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे ज्या ठिकाणी सन्मान केला जाईल. भरतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करण्याची विनंती मी करतोय. प्रमोदजी कडू साहेबांना आपण आपल्या शुभहस्ते भरतजी पाटील साहेबांना आपण या मंचावर सन्मानित करावा. सहर्ष स्वागत UNPL 5व्या पर्वामध्ये. तर सन्मान मात्र केला जातोय भरतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी प्रमोदजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच. आपण स्थानापन्न व्हावं. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवर. चला थोडं स्पीडअप करा. सनसिटी ब्लास्टर्स अमरजी पाटील आपण कुठे असाल तर आपण यावं. चला अंपायर्स प्लीज प्रोसीड. चांगला बॉल होता. फिरवला होता. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवलाय हा चेंडू अमित शिवकरनं. डॉट बॉल. बोराब्याचा गोलंदाज आहे अमित शिवकर. अमित शिवकर, अंकित शिवकर सगळ्यांनी प्रभावित केले खरं तर या स्पर्धेमध्ये. इथे मात्र टॉप एज लागले. बॉल हवेमध्ये आणि फॉलो थ्रू मध्ये जेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का. प्रदीप स्मृती नावा टीमचा स्वराज पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. नवीन फलंदाज येतात खेळपट्टीकडे. इन ॲट नंबर 5 कर्णधार येतात कॅप्टन मीत पाटील. आता या जोडीवर बरंच काही निर्भर असेल. मीत पाटील आणि अक्षय मात्रे यांना आता मात्र धावा जोडायच्या नाहीयेत तर एक भागीदारी सुद्धा रचावी लागेल. इथून मात्र एक स्ट्रॉंग पार्टनरशिप होणं सुद्धा या दोन फलंदाजांमध्ये गरजेचं आहे. कारण सध्याच्या घडीला प्रदीप स्मृती नावा संघ कोणत्या दोन जास्त विश्वास ठेवत असेल फलंदाजांवर तर ते हे दोन फलंदाज खेळपट्टीवर आहेत आणि या सिच्युएशनमध्ये फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला बीट करत बॉल चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून पोहोचलाय.
प्रतीक त्या ठिकाणी आणि तोपर्यंत मात्र दुहेरी धाबा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर जाऊन पोहोचतोय तो 22 वर. 22 रन्स ऑन बोर्ड नाव. 22 धाबा धाव फलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल मात्र केला जातोय ऋषी नाईक कर्वे. त्यांना माहिती आहे मॅच अगदी सिरियसली घेतली जाते. एक एक धाव फार महत्वाची आहे या सिच्युएशनला, कारण क्वार्टर फायनलमध्ये अगदी पाहायला गेलं तर डू ऑर डाय. रिव्हर्स खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल थांबवलाय. थ्रो सुद्धा झालाय परंतु पोहोचलाय. वेगानं धावलं होतं अक्षय आणि रन मात्र क्विक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करत असताना 1 धावेनं मात्र धावसंख्या पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल त्या ठिकाणी 23 या आकड्यावर. आज क्षेत्ररक्षणामधून 100% दिलंय सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे. काल शेवटच्या मॅच मध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार मात्र घेतला होता आणि पूर्ण जल्लोष केला होता. सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे योगेशला अक्षरशः खांद्यावर उचलून आणलं होतं. स्लोवर वन धीम्या गतीनं टाकलेला हा बॉल. फिंगर रोल केले होते. पहा बोट फिरवली होती आणि इथून मात्र हा चेंडू समजलाच नाही तो अक्षयला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पहा टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळतोय. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. चांगली बॉलिंग. अमित शिवकर प्रभावित करतोय. याही खेळाडून आपला अष्टपैलू खेळ सादर केला UNPL मध्ये. रिव्हर्स मारलाय. स्वीच झाला होता आणि आता मात्र तगडा स्ट्रोक पाहायला मिळतोय. अक्षय मात्रेच्या बॅट मधून येतोय. अनबिलिव्हेबल रिव्हर्स स्वीपचा देखणा षटकार. पहा रिप्ले मधून बराच वेळ होता. अगदी बॅकफुटला आला होता रिव्हर्स फटका खेळण्यासाठी. त्यामुळे स्लोवर वन चेंडू थोडासा धीम्या गतीनं सुद्धा होता आणि हा षटकार मात्र पाहायला मिळतोय. बरेचसे प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाभोवती. खरं तर हे स्पर्धेचं यश आहे, वैशिष्ट्य आहे. सगळ्या रात्रीमध्ये मात्र प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलाय. स्पर्धा डोक्यावर घेतले. UNPL 16 गावं एकत्रित आलेत ही स्पर्धा खेळण्यासाठी. 16 गावामधील एकोपा पाहायला मिळतोय. ही एकात्मता मात्र अशीच टिकली पाहिजे, सगळ्यांचा उद्देश आहे. अजूनही आपण पाहतोय व्यासपीठावर सगळेच दिग्गज नेते मंडळी उपस्थित आहेत. रुपेशजी मोहिते साहेब आहेत, सुजितजी मोकल साहेब आहेत. या सामन्याचा आनंद घेतात. नाभा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच जितेंद्रजी मात्रे साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. किशोरजी पाटील साहेब कारकोपर या ठिकाणी आनंद घेतात. सगळ्यांची फार मोठी मेहनत आहे. दावा झाल्यात त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. स्पीडअप करा फक्त. अक्षय मात्रेच्या बॅटमधून हा 3रा षटकार आलाय. लढतोय. त्याला माहिती आहे एखादं षटक मात्र चांगलं आलं तर धाबा होतात. मगाशी निलेश 11 जावळे विनर संघासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 25 धाबा आल्या होत्या. पटकन संघ अडचणीमध्ये असताना एवढी बलाढ्य धावसंख्या उभी राहिली होती. त्यामुळे इथे एका षटकानं सुद्धा खेळ फिरतोय. त्यासाठी प्रमुख फलंदाजांचं खेळपट्टीवर असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आणि सध्याच्या घडीला मात्र दोनही बेस्ट बॅटर आता मात्र खेळपट्टीवर आहेत. प्रदीप श्रुती नावा टीमकडून. गोलंदाजी मार्क वन मॅन फ्रॉम बेलपाडा प्रीतम घरत येत आहेत. 4थ्या षटकाची जबाबदारी. चांगला बॉल. खोलवर टप्प्याचा हा बॉल ऑफस्टंपच्या बाहेर ड्राईव्ह केला होता. प्रतीक कोळी त्या ठिकाणी आहेत. गणेशपुरीचे सिंगल मिळेल. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदलाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 30 ऑन बोर्ड. 30 धावा धावफलकावर. चांगला बॉल. अपील पाहायला मिळते. लेग बायचा इशारा मात्र येतोय. इथे 1 धाव मात्र घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 31 धावा धावफलकावर. अक्षय मात्रे आणि मीत पाटील सध्याच्या घडीला कॅप्टन मीत पाटील स्ट्राईक एंडला आहेत. गोलंदाज तयार. प्रीतम घरत. मीतसाठी हा बॉल. मीतनं मात्र कलात्मक फटका सजवलाय. ऑफस्टंपच्या बाहेर शफल क्रॉस होऊन फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार.
4. चला 4च. पंचांचा निर्णय आलेला नाहीये, पण पाहूया आपण. चला चौकार तर येतोय या ठिकाणी. पहा बराच आतमध्ये पडलाय हा चेंडू. 4 धाब्यानं मात्र टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो आतापर्यंत. चला चेंडू द्यायचे आहेत. संयोजकांना विनंती आहे. 35 धाबा धावफलकावर. चला पंचांकडे आहे चॉईस केलेले बॉल. या 2 फलंदाजांनी हा डाव पुढे नेणं फार गरजेचं बनले आणि 2 फलंदाज सध्या खेळपट्टीवर टिकलेत तर धावा यायला लागल्यात. अक्षय, मीत पाटीलवर जबाबदारी या संपूर्ण टीमची, परंतु अक्षय मात्रेच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक्स निघालेत. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा येतात. प्रीतम गरत पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे पहा पुढे आला होता आणि शॉट केला हा बॉल. प्रेझन्स ऑफ माइंड, डोक्याचा वापर केला प्रीतम गरतनं आणि इथे मात्र विकेट प्राप्त केले. कॅप्टन डिपार्ट मीत पाटील कर्णधार यावेळेस मात्र प्रदीप स्मृती नाभा संघाचा माघारी फिरेल. सगळ्यात मोठा हादरा नाभा टीमला. जसा फलंदाज फ्रंटफुटला येतोय, स्टेप आउट केलं होतं, थोडासा शॉट केलेला आहे, शॉट टाकला बॉल. आणि हेच फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही बॉल डिलिव्हर करता तुमचं फलंदाजाकडे सुद्धा तेवढंच लक्ष असायला हवं. त्याच्या मी तर म्हणेन फुटवर्कवर सुद्धा नजर असायला हवी. त्याच्या मुवमेंट्स तुम्हाला कॅप्चर करता आल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातूनच मात्र गोलंदाजी सुद्धा केली तर नक्कीच विकेट प्राप्त होते. आणि इथे मात्र कॅप्टनला बाद केलंय. 34 सफलता. मीत पाटील परतलेत. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्याच्या अगोदर शैलेश स्मृती तरघर संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. तिसरा संघ कोणता आहे आणि यासाठी मात्र चुरस गोलंदाज प्रीतम गरत सज्ज. क्रॉस बॅटेड हा फटका स्ट्रेट टू द फील्ड. इट्स अनदर विकेट डाऊन. प्रीतम गरतला सफलता. 5वा धक्का. निम्मा संघ गारद झालाय. अर्धी सेना प्रदीप स्मृती नाभा संघाची मागे फिरले. 5वा हादरा 35 या धावसंख्येवर. तो उद्या फर्स्ट सेमीफायनल तुम्हाला पाहायला मिळेल. शैलेश स्मृती तरघर विरुद्ध महेश स्पोर्ट्स शेलगर. फर्स्ट सेमीफायनल. तयारीला लागा तरघर आणि शेलगर. चला नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाभा आणि खारकोपर किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर येऊन बसा. जसा 5व्या षटकाचा खेळ संपेल टॉस केला जाणार आहे. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नाभा आणि त्यांच्या विरोधामध्ये खारकोपर किंग्स. मनीष गरत विरुद्ध प्रतीक पाटील अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण स्टेजवर या. प्रीतम गरत गोलंदाजी मार्क मात्र सज्ज होतोय. ऑन अ हॅट्रिक. विकेट हॅट्रिक बॉल. हो वडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. लाईक बिफोर द विकेटची अपील झाली होती. त्या ठिकाणी चेंडू सरळ जाऊन शरीरावर आदळतोय. डॉट बॉल. कमालीचं षटक मात्र हाताळलं गेलं. एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला जरूर, परंतु या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या टोटल 6 आणि खऱ्या अर्थानं त्याच्या खात्यामध्ये 5च. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि धावफलकावर धाबा लागल्यात त्या 35 धाबा 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. ड्रिंक्स ब्रेकची मागणी केली जाते. ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल.
वर हात गेले होते अक्षयचे. लेग स्टंपच्या बाहेर हा चेंडू पीच झाला. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय, परंतु बऱ्याच वेळेला व्हाईट बॉल घेण्यापेक्षा एखादा मोठा स्ट्रोक आला तर त्याहून केव्हाही चांगलं. व्हाईट बॉलनं सुरुवात केली ती ऋषी नाईकनं. अक्षय म्हात्रे आणि क्रिश म्हात्रे अशी जोडी. ओ फिरून मारला यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन पूल केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून निघालाय चौथा षटकार. कधी गाणं होऊ द्या. नावा संघाचे सपोर्टर चीयर्स करत असताना इथे फटका फसलाय. बॅक टू द बॉलर्स. ऋषी नाईकनं टिपलाय जेल. संपलाय अक्षय म्हात्रेचा खेळ. सगळ्यात मोठा मासा गळाला लागलाय. अक्षय म्हात्रे बाद होतोय आणि आता मात्र पाहायला गेलं तर थोड्याफार धावा कमी होणार. प्रदीप स्मृती नावा टीमसाठी हे मात्र ठरलेलं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची विकेट मात्र प्राप्त केले. षटकारानंतर मात्र लगेचच पुढच्या बॉलवर कमबॅक करत असताना ऋषी नाईक. अक्षय म्हात्रे 10 बॉलमध्ये तब्बल 4 षटकार 26 धावांची वादळी इनिंग साकारून मैदानाच्या बाहेर. चला ऋषी पकूर ऋषी नाईक आहेत गोलंदाजी मार्कवर आणि मेहुणे सुद्धा खेळतात त्यांचे. मोनिश मैदानाच्या आतमध्ये, परंतु विकेटचं झालंय पतन. ऋषी नाईकला मात्र मिळाली सफलता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश ठाकूर. यावेळेस मात्र फक्त फ्लिक केला. रिषा सहाय्यानं बॉलला वळवले ऋषिकेशनं. बॉल स्क्वेअर लेगला. दुसरा धाब्याचा प्रयत्न. इथून मात्र थ्रो येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट. या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचेल तो 44-44 या आकड्यावर. समोर मारला यावेळेस मात्र ऋषिकेशनं हा फटका. लॉंगॉनचा फिल्डर निकेत वेगानं त्या ठिकाणी पोहोचला. एकच जावे ते सिंगल रन. धावसंख्या 1 संपूर्णपणे स्कोर कार्ड मात्र थांबवलाय. तो सन सिटी ब्लास्टर कोंबडभुजे संघ यंदाच्या वर्षी मात्र वेगळा ब्लास्ट करण्याच्या तयारीमध्ये दिसतोय. कारण आतापर्यंत प्रभास राहिला 3ही सामने मात्र या एकट्या संघानं जिंकलेत. आतापर्यंत कोणत्याही संघानं त्यांना पराभूत केलेलं नाहीये. फटका येतोय. काऊ कॉर्नर क्लिअर करणारा. व्हॉट ए शॉट. अप्रतिम टायमिंग आणि षटकाराच्या साहाय्यानं मात्र अर्धशतक धाव फलकावर. प्रदीप स्मृती नावा संघाच्या 51 कंप्लीट होत असताना 50 अप. आणि यंगस्टारनं मात्र दाखवले ऋषी नाईकला आसमान. या 6 धावेने टीमची टोटल मात्र पुढे सरकून गेले ती 51 या आकड्यावरचा. चेंडू द्यायचे आहेत. शेवटचा चेंडू आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. अंडर 19 हा खेळाडू आहे, परंतु चांगला यंगस्टार आहे. शिवदानी स्पोर्ट्स क्लब बांबडोंगरी टीमचा चांगला फटका मात्र त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला ऋषी नाईकच्या अगेन्स्ट. 51 झाल्यात. पाहूया शेवटच्या चेंडूवर मात्र किती अंक असतील. 4 आल्या तर 55, 6 आल्या तर 57, डॉट आला तर 51. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. ऋषी नाईक सज्ज होतोय. समोर क्रिश म्हात्रे. क्रिश म्हात्रेचा फटका फसलाय. ऋषी नाईकला आणखीन एक सफलता. दुसरी विकेट आपल्या ओव्हरमध्ये मात्र हस्तगत करत असताना डाव संपला या ठिकाणी. पहिल्या इनिंगचा खेळानंतर मात्र धाव फलकावर 7 गडी बाद 51. 52 धावांचं टार्गेट आता सेटअप करण्यात आलंय. टॉस केला जाईल. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा आणि खारकोपर किंग्स या दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये टॉस केला जाईल.
जाईल. मी महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण यावं. महेंद्रजी पाटील, आपण या. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. एका बाजूला नेहल ऋतुबी स्ट्रायकर्स नामा मनीष गरत, दुसऱ्या बाजूला खारकोपर किंग्स प्रतीक पाटील. आणि या दोन टीम्समध्ये महेंद्रजी पाटीलचा म्हणजे शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. टेल इट इज. टॉस जिंकला नेहल ऋतुबी स्ट्रायकर्स नामा संघानं. मनीष अभिनंदन. आणि निर्णय काय असेल? फिल्डिंग करू पहिला. कसं वाटतंय? आता मात्र क्वार्टर फायनल खेळायची आहे. इथून सेमीफायनलचा प्रवास आहे. चांगल्या फॉर्ममध्ये तू सुद्धा आहेस. काय अपेक्षा आहेत संघाकडून? टीम आमची चांगली परफॉर्मन्स करते, तर आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग करत असताना समोर प्रतीक पाटीलचा संघ आहे. खारकोपर किंग चांगली बॅटिंग झाली त्यांची सुद्धा. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल या मॅचमध्ये? कमीत कमीत धावा रोखण्याचा प्रयत्न करू. कोणत्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा या मॅचमध्ये? अमोल आहे, विघ्नेश आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुला. तर नेहल ऋतुबी स्ट्रायकर्स नावा संघानं जिंकलाय टॉस आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चौथा क्वार्टर फायनलचा सामना तुमच्या समोर येईल, परंतु तुर्तास जाऊया. या ठिकाणी दुसरं सत्र चालू होतोय आणि जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल. तो समीर सोमडे सर, द व्हॉइस ऑफ कर्जत. थँक्यू. सुपर 8चा थरार म्हणजे दररोज रोज दोन संघ मात्र पुढे क्वालिफाय होतील. आणि ही स्पर्धा जे उत्सुक असतील संघ 16 तर गावं या ठिकाणी आहेत. जे उत्सुक असतील त्यांनी लवकर आजच आपला प्रवेश निश्चित करा. आणि इतर प्रेक्षक जर पाहत असतील तुम्ही UNPL, तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी. खूप चांगलं आयोजन असतं नेहमीच सावळे गावाचं. आणि स्पर्धा मात्र 17, 18, 19, 20 आणि 21 जानेवारी रोजी तुम्हाला पाहायला मिळेल. तर त्यांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि जाऊया आपण पुन्हा एकदा कॉम्बॉक्सकडे. हॅलो, थँक्यू दीपक सर. उल्वे नोड प्रीमियर लीग 2024 उपांत्यपूर्व फेरीची ही तिसरी लढत सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे विरोधात प्रदीप स्मृती नावा या दोन संघादरम्यान. पहिल्यांदा फलंदाजी करत असताना प्रदीप स्मृती नावा संघाने धावा केल्यात 51 सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे संघाच्या विरोधात धावांचं लक्ष ठेवलं 52 एक चांगली धावसंख्या उभारली. आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी सुपरस्टार प्लेयर ऋषी नाईक आणि त्याच्या साथीला आहे तो कपिल कोळी. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय नाव्याचा स्वराज पाटील. 5 ओव्हरमध्ये लक्ष आहे 52 धावसंख्येचं. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल. हा तिथे निसटला होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवर आहे, पाठलाग करतोय, उलटा धावतोय. एका हाताने घेण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. विशाल करत होता त्या ठिकाणी परंतु 1 बाउन्स चौकार. विशालने काय प्रयत्न केले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल टॉवरच्या वरती गेला होता चेंडू. कॅमेरामन देखील तितकंच चांगलं काम करतोय PTCचा. आणि त्यानंतर विशाल गरत पाठमोरा धावत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग 30R सर्कलमध्ये तिथून स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला. ऋषी नाईकनं खातं उघडलंय चौकाराने. बॅटची आतमधली कडा. अशा कॅचेस घेणं खूप कठीण काम आहे. विकेट किपरसाठी अशा पद्धतीचे झेल घेणं खूप कठीण काम आहे. आउटर एज ठीक आहे परंतु इनर एज कठीण काम. प्रयत्न केले विकेट किपरने परंतु त्याच्या अगदी बाजूने चेंडू निघून गेला. स्वराज पाटील चांगली गोलंदाजी करतोय. नाव्याचा हा गोलंदाज पहिल्या 2 चेंडूंवरती जरूर चौकार आला असला तरी सुद्धा थोडं शांत ठेवलं ऋषीला. 52चं टार्गेट. टीमचा कॅप्टन आहे ऋषी. ऑन साईडला फटका कार्पेटच्या सहाय्यानं
मिड विकेटला अक्षयच्या हातातून चेंडू दिसटला. कपिलचा कॉल आहे आणि कपिल तिथे पोहोचलाय. चांगली रनिंग कपिलची. मॅट्रिक्स ट्रॉफीमध्ये नुकताच कपिल कोहलीला देखील प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक हे पारितोषिक त्याने पटकावलंय. ऋषी नाईकच्या साथीला येतो. धावसंख्या 6. स्वराज खुला टाकला होता चेंडू मिडॉनच्या दिशेने. चांगली गोलंदाजी स्वराज कडून, खूपच चांगली गोलंदाजी. 6 धावा. 52चं लक्ष. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर. उल्वेनोड प्रीमियर लीग 2024 5वं पर्व सिल्वर ट्रॉफी या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण. हाफ ट्रॅकर बॉल पूल केला. विशाल घरत पुन्हा धावतोय, पुन्हा प्रयत्न करतोय. शेवटी स्क्वेअर लेगला त्याने चेंडू अडवलाय. फक्त एकच धाव. पॉवर प्लेचं षटक. स्वराज पाटील गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या 7. प्रदीप स्मृती नावा हा संघ. टीमचा कॅप्टन आहे मीत पाटील, रवींद्रजी पाटील साहेब, कैलासजी पाटील साहेबांचा संघ. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ऋषी नाईक टीमचा कॅप्टन आहे, मैदानावरती खेळतोय. आणि टीमचे ओनर आहेत सन सिटी ब्लास्टर कोंबड भुजेचे मर्फी क्रेआडो. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न कपिल कोहलीचा होता. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक स्वराज पाटील पॉवर प्लेच्या षटकात. फक्त एकच चौकार आला. धावा त्याने दिल्या मात्र 7. उर्वरित 4 षटकं बाकी आहेत आणि 4 षटकांमध्ये धावा करायचे त्या मात्र 45. सुरुवात चांगली केली गोलंदाजी करत असताना स्वराजने. ऋषी नाईक कपिल कोहली ही सध्या जोडी मैदानावर. यानंतरची लढत नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा विरोधात खारकोपर किंग्स. नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा टीमने टॉस जिंकलाय. त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॅटिंग करायचे खारकोपर किंग्सला. हाय व्होल्टेज ड्रामा सेकंड मॅचमध्ये आपण पाहिला. निलेश 11 जावळे विनर्स या चॅम्पियन संघाला परास्त केलं महेश स्पोर्ट्स शेलगर संघाने. 70 धावांचा पाठलाग पंकज घरतने केला. विस्मयकारक इनिंग त्याने साकारली, खेळी साकारली या मैदानावर 70 धावांचा पाठलाग करत असताना. पहिल्या ओव्हरमध्ये स्वराज पाटीलने धावा दिल्यात त्या 7. 24 चेंडूंमध्ये धावा करायचे 45. 11.25च्या सरासरीने या धावा करायचेत. ऋषी मैदानावर. सावध पवित्र सध्या त्याने घेतलाय. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. कपिल त्याच्या साथीला आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर फलंदाजी करत असताना अक्षय मात्रेने चांगली इनिंग साकारली होती. 26 धावा त्याने कुठल्या होत्या. फुल टॉस बॉल चुकी केले गोलंदाजाने. ऋषी नाईक हे गिफ्ट स्वीकारणारच. षटकार. जो दबावाचा फुगा तयार केला होता तो पहिल्याच चेंडूवरती फोडला ऋषी नाईकने आणि त्याला साथ देखील दिली. कुठे असेल तर स्वतः गोलंदाज मीत पाटीलने, जो या टीमचा कॅप्टन आहे. फार महत्वाचं आहे. स्वराजने दबाव टाकलाय, तो दबाव आणखी तसाच पुढे चालू ठेवायला पाहिजे मीतने. नाही तर ऋषी आहे, कपिल आहे, हे आक्रमक फलंदाज आहेत. यांना तुम्ही संधी द्याल तर निश्चितच ते आक्रमण करतील. मार्जिन ऑफ एरर, चुका तुम्हाला फार कमी प्रमाणात कराव्या लागतील हा सामना जिंकायचा असेल तर. आणखी एक फुल टॉस स्वीप केलाय. ऋषी नाईकची ताकद. बॉल सीमारेषा पार. षटकार. पाटीलने, परंतु मीत पाटील कॅप्टन वर्सेस कॅप्टन आणि ते कॅप्टनच्याच विरोधात 2 षटकार आलेत. 2 षटकाराने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 19 वर 19.
स्वराज पाटीलच्या विरोधात खेळत असताना इनर एज सुटला होता. काम कठीण होतं ते विकेट किपरसाठी, परंतु अशा फलंदाजांना बाद करायचं असेल तर अशक्य अशा गोष्टी कराव्याच लागतात. लोअर फुल टॉस बॉल, लॉंग ऑनला फिल्डर पुढे आला आणि त्याच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार. ऋषी नाईकचा परफेक्ट स्ट्रोक होता. लॉंग ऑनचा प्लेअर मिड विकेट पर्यंत पोहोचेल तत्पूर्वी टप्पा पडल्यानंतर त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला, चौकार. लोअर फुल टॉस बॉल, पुन्हा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. काऊ कॉर्नरला स्वराज होता. दोन प्लेअर अगदी चिकटूनच उभे आहेत ऋषी नाईकसाठी. एकेरी धाव, स्कोर 24-24. 52 धावांचा पाठलाग करायचे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 206 फोर्स, 182 षटकार. उल्वेनोड प्रीमियर लीग 2024चं हे 5वं पर्व. उद्या असेल शेवटचा दिवस. कपिल कोहलीच्या विरोधात मीतने हा चांगला चेंडू टाकलाय. वाईड यॉर्करचा इथे वापर. कपिल शांत आहे आतापर्यंत. 24 धावा आहेत. 52चा पाठलाग, 28ची गरज. विकेट्स घेणं फार गरजेचं आहे. हे जे दोन सेनापती आहेत, खरं तर या दोन खेळाडूंवरती सन सिटी ब्लास्टर्स कोंबडबुडेची दारोमदार आहे, फलंदाजीची दारोमदार आहे. हे दोन बुरुज उद्ध्वस्त करावे लागतील मीत पाटीलला. कपिल पिते प्रयत्न करतोय. मिस टाइम स्ट्रोक होता, बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाही. काऊ कॉर्नरला हा बॉल ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. स्वतःवरती नाराज आहे, त्याला ठाऊक आहे की थोडा लेंथ थोडी अगदी पुढे होती. टप्पा बॅट रडारमध्ये होता, परंतु त्यावरती काही जास्त करू शकला नाही. सिंगल आले. 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. स्कोर आहे 18 बॉल जिंकण्यासाठी आता 27 धावसंख्येची गरज आहे आणि तिसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय खारकोपरचा फिरकीपट्टू विशाल घरत. 18 बॉल 27. समोर कपिल कोहली. ही ओव्हर या मॅचमध्ये फार महत्वाची आहे. विशाल घरत चांगला फिरकीपट्टू आहे. समोर कपिल आतमध्ये आणला हा चेंडू. हलक्या हाताने चेंडू ढकललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. एकच धाव. संयमाने इथे खेळतोय कपिल कोहली. साथ देतो ऋषी नाईकला. एकेरी धावसंख्येने स्कोर 26. प्रत्येक षटकासाठी एक गोलंदाज आहे. आय थिंक या गोष्टीचा देखील विचार करून कपिल कोहली आणि ऋषी नाईक सध्या मैदानावरती खेळतायत. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील. हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता विशाल घरतचा. कधी आतमध्ये आणतो, कधी बाहेर काढतो, कधी वेगाने टाकतो, कधी टॉप स्पिन टाकतो. चांगली गोलंदाजी करतो तो विशाल. 2 चेंडूंवरती 2 धावा आल्यात, एक लेगबाईच्या स्वरूपात. स्कोर आहे 52चा पाठलाग करत असताना 27-25ची गरज. 25 धावा अजूनही करायचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी. टप्पा पहा कुठे पडला आणि झपकन आतमध्ये आला. कॉल केलाय कपिल इथे बचावलाय. कपिल इथे बचावलाय. हातातून चेंडू निसटला विकेट किपरच्या. थ्रो व्यवस्थित आला नाही. काही गोलंदाजी करतोय बाईच्या स्वरूपात ही धाव. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहायला मजा येईल. टप्पा पहा विशाल घरतचा पडला आणि खोलात टाकला. इथे चेंडू पहा किती
लयबद्ध गोलंदाजी चालू आहे, भेदक मारा सध्या चालू आहे, तिखट मारा चालू आहे विशाल घरतकडून आणि त्या तिखट माऱ्याला देखील सौम्य पद्धतीने हाताळलं जाते कपिल आणि ऋषी या दोन्ही फलंदाजांकडून. 29 झाल्यात. चांगली गोलंदाजी खारकोपरच्या विशाल घरतकडून. मॅचमध्ये कमबॅक करतोय प्रदीप स्मृती नावा संघ. कपिल साठी ओव्हरपिच बॉल आणि त्या ओव्हरपिच बॉल वरती कपिल कोळीचा तडाखा षटकार. तीन ओव्हरमध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना धावा झाल्या त्या 35. 12 चेंडू शिल्लक आहे. 17ची गरज आणि एक पारितोषिक येत आहे. सन सिटी ब्लास्टर्स कोंबड भुजे हा संघ जर का या सामन्यामध्ये विजयी झाला तर बॉईज ग्रुप नावा यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक सन सिटी ब्लास्टर्स कोंबड भुजेला देण्यात येईल. 12 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. गोलंदाजीसाठी दाखल होते रोहन पाटील. मोरावेचा हा गोलंदाज आहे. मागचे 2 पर्व बेस्ट बॉलरचा किताब आणि ते ऋषी नाईकचा झेल पुन्हा सोडलाय. हर्ष होता त्या ठिकाणी. नशिबाची साथ ऋषीच्या बाजूने. बॅटच्या अगदी मला असं वाटते टो एंडला बॉल लागला होता. मागचे 2 पर्व बेस्ट बॉलरचा किताब जिंकलाय रोहन पाटीलने. अपेक्षा खूप आहेत प्रदीप स्मृती नावा टीम कडून. एक धाव पहिल्या चेंडूवरती. 16ची गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडू 16 धावांची गरज सन सिटी ब्लास्टर्स कोंबड भुजे टीमला. कपिल कोळीच्या बॅटमधून कव्हर्सला वीरेंद्र सेहवाग स्टाईल हा धमाका. ऍक्शन रिप्ले स्टेजवरती जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरती पाहायला नक्कीच मजा येईल. साईड अँगलने कपिल कोळी पाहत तयार होता आणि त्यानंतर गुडघे टेकून कव्हर्सला मारला हा फटका. दर्जेदार स्ट्रोक षटकार. सन सिटी ब्लास्टर्स कोंबड भुजे संघ जर का विजयी झाला तर बॉईज ग्रुप नावा यांच्या वतीने 5,000 रुपयांचं पारितोषिक या संघाला देण्यात येईल. षटकार आलाय आणि या षटकाराने या सामन्याची हवा थोडी काढली. धावसंख्या 42 42. गरज आहे ती आता 10 धावांची. हलक्या हाताने चेंडू ढकलतोय. किती सेन्सिबल क्रिकेटर आहे कपिल कोळी. हे दोन्ही कंपोजिट बॅटर आहेत. हे दोन्ही फलंदाज परिपक्व आहेत. एकेरी धाव. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज. करिश्मा करावा लागेल गोलंदाजाला. डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे. विकेट घेणं फार गरजेचं आहे या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. रोहन पाटील 4थं षटक टाकतोय. आडवा बॅटने फटका खेचलाय. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना ऋषी नाईकचा चौकार. फक्त 5 धावांची गरज. फलंदाजीचा रुतबा. हा चेंडू खाली राहिला रोहन पाटीलचा. असेच निर्धाव चेंडू टाकावे लागतील. पहिल्यापासूनच पहिल्या ओव्हरमध्ये स्वराज पाटील फक्त धावा दिल्या होत्या 7.
मीत पाटीलच्या विरोधात 18, विशाल गरतने फक्त धावा दिल्या 10, त्यामध्ये एक षटकार. आणि आता आपण पाहतो रोहन पाटीलच्या विरोधात धावा कुठल्या त्या आतापर्यंत 12, 47 झाल्यात. 5 ची गरज आहे. 7 चेंडू 5 धावांची गरज. फुलटॉस बॉल, कॅप्टन नॉक. कॅप्टनने विनिंग सिक्सर मारलाय आणि सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे संघ जाऊन पोहोचलाय सेमीफायनल मध्ये. कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऋषी नाईक. दर्जेदार फलंदाजी केली ती ऋषी नाईकने. सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे संघ इथे विजयी झालाय आणि प्रदीप स्मृती नावा टीमला पुढील पर्वासाठी खूप खूप शुभेच्छा. मीत पाटील आणि त्याच्या संपूर्ण टीमला आणि त्यांच्या ओनर्सला अर्थातच रवींद्र पाटील साहेब, कैलासजी पाटील साहेबांना पुढील पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. स्पर्धेचा आजच्या रात्रीतील शेवटचा सामना नेहल ऋत्वी स्ट्रायकर्स नावा विरोधात खारकोपर किंग्स. दोन्ही टीमला रिक्वेस्ट करतोय की आपण त्वरित आपल्या निर्णयांवरती अंमलबजावणी करायचे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आणि त्याचबरोबर बॉईज ग्रुप नावा या टीमकडून सन सिटी ब्लास्टर्स कोंबडभुजे या संघाला 5,000 रुपयांची पारितोषिक मात्र इथे आलेलं आहे.